लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, गणिततज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. रुपये 2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज. नमस्कार. भारतीय असंतोषाचे जनक अशी सार्थ बिरुदावली लाभलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यांच्या शतपैलूंवर प्रकाश टाकणारा ग्रंथ साप्ताहिक विवेकतर्फे लवकरच प्रकाशित होणार आहे. याचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली ही लोकमान्य व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पर्वाचा आज आपण प्रारंभ करत आहोत डॉक्टर कुमार शास्त्री यांच्या व्याख्यानाने. डॉक्टर कुमार शास्त्री हे नावाजलेले लेखक आणि वक्ते आहेत. लोकमान्यांचं चरित्र हा त्यांच्या आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय. त्याचा अनुभव आपण त्यांच्या मांडणीतून घेणारच आहोत. आधुनिक भारताचे जनक अशा शब्दात महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांचा गौरव केला होता. टिळक मात्र स्वतःला ईश्वरी कार्यासाठी नियतीने आपली योजना केली आहे असं मानत, स्वातंत्र्यानंतरच्या नव्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत झालेल्या अनेक संकल्पनांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पायाभरणी लोकमान्यांनी केल्याचं दिसतं. लोकमान्यांचं कार्य नियतिबद्ध आणि नियोजनबद्ध कसं होतं यावर डॉक्टर कुमार शास्त्री प्रकाश टाकणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी विषयाला सुरुवात करावी. डॉक्टर कुमार शास्त्री. नमस्कार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये स्वातंत्र्य चळवळीचे जनक लोकमान्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आयोजकांचं विशेष अभिनंदन करतो. आयोजकांचं विशेष अभिनंदन यासाठी करतो की लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्तानं नवीन पिढीला लोकमान्यांचे विविध पैलू कळावेत या दृष्टीने शतसूर्यांचं तेज या मथळ्याचं एक अजोड, एक संग्राह्य ग्रंथ ते सादर करतायत. खरोखरीच प्रबोधनाचं एक नवपर्व ते जागवत आहेत. याच अंतर्गत लोकमान्यांवरती व्याख्यानमाला पण ते घेत आहेत. नवीन पिढीला प्रबोधनाच्या पर्वामध्ये ही व्याख्यानमाला एक पर्वणी आहे. यातलं एक छोटंसं पुष्प गुंफण्याची संधी आयोजकांनी मला दिली. याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. मनापासून त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, लोकमान्यांच्या
जन्मशताब्दीच्या वेळेला लिगसी ऑफ लोकमान्य नावाचा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी जागतिक पातळीवरचे विचारवंत, राजकीय थोर विचारवंत, अमेरिकेचे पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर थिओडर शे यांना बोलावलं होतं. थिओडर शे असं म्हणालेत की भारताच्या स्वातंत्र्याचा लढा हा इतर देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षा अतिशय वेगळा आहे. इतर देशांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सत्तेचं हस्तांतरण आहे, परंतु भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्र पुनर्निर्माण, राष्ट्राचं पुनरुत्थान हे दिसून येतं. लोकमान्यांनी राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे, राष्ट्राच्या नवनिर्मितीची बीजारोपण केलेलं आहे आणि म्हणून स्वातंत्र्य चळवळीचे लोकमान्य जनक आहे असं थिओडर शे म्हणाले होते. जनकत्वाचा बहुमान लोकमान्यांना दिला होता. महात्मा गांधी तर म्हणायचे की आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य आहेत. पण लोकमान्यांची विनम्रता बघा मित्रांनो. लोकमान्य कधी स्वयंकेंद्रित नव्हते. नेतृत्वाचा लवलेशही त्यांना नव्हता. लोकमान्य म्हणायचे की हे सगळं कार्य जे मी करतो आहे हे श्रीशाय जनतात्मने, ईश्वरी इच्छेप्रमाणे नियतीने सोपवलेलं हे स्वातंत्र्याचं कार्य माझ्यावरती आहे. नियतीच्या हातचं मी एक प्रभावी साधन आहे. मंडालेच्या तुरुंगाची शिक्षा ज्यावेळेला न्यायमूर्ती दावरांनी ठोठावली त्यावेळेला जे धीरोदात्त भाषण दिलेलं आहे लोकमान्यांनी, त्यातले जे प्रसिद्ध उद्गार आहे त्यातला एक जे उद्गार आहे तो असा आहे की तुम्ही मला शिक्षा दिली, ज्युरींनी मला शिक्षा दिली, पण या न्यायासनाहून मोठी एक अशी अदृश्य शक्ती आहे की जी या लौकिक जगताचं संचालन करते. आता इथे देखील लोकमान्य संकेत करतायत ही जी न्यायासनाहून मोठी असलेली, वरिष्ठ असलेली, लौकिक जगताचं संचालन करणारी जी शक्ती आहे ती म्हणजे कोण आहे मित्रांनो? ती म्हणजे नियती आहे. नियतीने सोपवलेलं कार्य मी करतोय ही केवढी प्रचंड विनम्रता आहे. बर्नार्ड शॉ यांनी मॅन ऑफ डेस्टिनी नावाचं नाटक लिहिलेलं आहे. नेपोलियननी फ्रान्सला स्वातंत्र्य मिळवून दिलं, फ्रान्सचं अधिराज्य स्थापन केलं. हे नाटक नेपोलियनवरती लिहिताना बर्नार्ड शॉ असं म्हणतो की नियतीने नेपोलियनला जन्माला घातलं. कशासाठी? फ्रान्सच्या अधिराज्यासाठी. जे नेपोलियनने म्हटलं आहे तसंच लोकमान्यांसोबत ज्यांनी काम केलं, लाल बाल पाल यांच्यासोबत ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली त्या योगी अरविंदांनी लोकमान्यांवरती काय म्हणावं? लोकमान्यांवरच्या रायटिंग अँड स्पीचेस ऑफ लोकमान्य याच्या 3ऱ्या खंडामध्ये उत्तरापाराच्या भाषणामध्ये योगी अरविंद असं म्हणतात की लोकमान्य हे सामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षाचे प्रतीक आहेत. एक सुंदर शब्द त्यांनी वापरला आहे. ते असं म्हणतात लोकमान्य हे ईश नियोजित सेनापती होते. इथे ईश नियोजित सेनापती लोकमान्यांना म्हटलेलं आहे. इथे मला आपल्याला सांगू द्या, लोकमान्य हे नियती पुरुष आहेत. ईश नियोजित सेनापती त्यांना म्हटलेलं आहे. जागतिक पातळीवरती विचार करताना नेपोलियन, अलेक्झांडर यांना देखील नियती पुरुष म्हटलेलं आहे. परंतु नेपोलियन, अलेक्झांडर, हिटलर ही सगळी महापुरुष जे होते ते सत्ताकांक्षी होते.
लोकमान्यांच्या बाबतीमध्ये ईश नियोजित सेनापती हा शब्द का वापरला गेला? याचं कारण असं की लोकमान्य मात्र सत्ताकांक्षी नव्हते. पत्रकारांनी ज्यावेळेला लोकमान्यांना प्रश्न विचारला की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वराज्य मिळाल्यानंतर तुम्ही देशाचे पंतप्रधान होणार काय? लोकमान्यांचं उत्तर होतं, मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी गणिताचा एक सामान्य शिक्षक बनेन. गणितावर केवढं प्रेम, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्यांचे गणिती विचार, हे त्यांचे गणिती विचार तुम्हाला त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसून येतात. प्रत्येक विचार हा तर्कशुद्ध, कुठेही सैलपणा नाही आहे, स्पष्टपणा, गणितीच्या रीतीप्रमाणे सोडवत गेलेलं ते उत्तर आहे. लोकमान्यांच्या जीवनातले विविध प्रसंग ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला अभ्यास करताना असं लक्षात येतं की लोकमान्यांचे विचार हे नुसते विचार नाही आहे, त्या विचारातून पलीकडे लोकमान्यांनी नियोजन केलेलं आहे. लोकमान्य हे नियती पुरुष होते, लोकमान्य हे नियोजन पुरुष होते असं लक्षात येतं. त्यांचं बौद्धिक नियोजन, त्यांचं वैचारिक नियोजन, त्यांचं राजकीय नियोजन, त्यांचं राष्ट्रीय नियोजन, त्यांचं आंतरराष्ट्रीय नियोजन, याच्या सगळ्या पाऊलखुणा तुम्हाला त्यांच्या चरित्रामध्ये एकेका प्रसंगामधून दिसून येतात. संक्षेपाने केवळ या पाऊलखुणा काही संदर्भामध्ये मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, लोकमान्य ज्या वेळेला आलेत, राजकीय क्षितिजावरती आलेत, त्यावेळेची पार्श्वभूमीच आम्ही जर लक्षात घेतली तर आम्हाला असं लक्षात येतं की किती विषम परिस्थिती होती. 1857 सालचं जे बंड होतं ते असफल ठरलं होतं. जालियनवाला बागमुळे जो एक थरकाप, एक भीती जी निर्माण झाली होती, एक नैराश्य निर्माण झालं होतं समाजामध्ये. आणि दुसरीकडे इंग्रजांनी अत्यंत हुशारीने सुधारणावाद सुरू केला होता. रेल्वे, वीज, पोस्ट, हे सगळं इतकंच नव्हे तर शैक्षणिक दरवाजे उघडे करून विद्यापीठं स्थापन केली होती. या सगळ्यामुळे एक इंग्रजांचं राज्य हे ईश्वरी वरदान आहे अशी भावना तयार झाली होती. या सगळ्या प्रतिकूल पार्श्वभूमीवरती लोकमान्य उभे होतात. लोकमान्यांनी सुधारणावादाचं, ईश्वरी वरदानाचं छद्म ओळखलं होतं. छद्म हा शब्द जो आहे तो न्यायमूर्ती रानडेंनी वापरलेला आहे. हे ईश्वरी वरदानाचं छद्म जे होतं, हे ईश्वरी वरदानाचं छद्म त्यांनी ओळखलं होतं. आणि लोकमान्यांनी सर्वात पहिल्यांदा काही लक्षात घेतलं असेल तर हे लक्षात घेतलं की इंग्रजांचं एकूणच राज्यकारभार जो आहे, इंग्रजांचं राज्य, इंग्रजांचं आक्रमण हे बौद्धिक आक्रमण आहे. हे जिओपॉलिटिकल आक्रमण नाही आहे, हे बौद्धिक आक्रमण आहे. या बौद्धिक आक्रमणाला आपल्याला बौद्धिक नियोजनाद्वारेच उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून लोकमान्यांनी, मी अनेकदा विचार करतो की लोकमान्यांनी ओरायन, लोकमान्यांनी आर्टिक होम इन द वेदास हे दोन्ही इंग्रजीमध्ये जागतिक पातळीवरती गाजलेले ग्रंथ का लिहिलेत मित्रांनो? याचं कारण असं की लोकमान्यांच्या स्वाभिमानी मनाला कुठेतरी डंख लागला होता की इंग्रज असं दाखवायचे की हे मागासलेलं राष्ट्र आहे, हे रानटी राष्ट्र आहे. लोकमान्यांना हे दाखवून द्यायचं होतं की व्हाईट मॅन बर्डन हे जे घेऊन इंग्रज चालले होते की जणू काही जगाला सभ्यतेचे पाठ शिकवणारे आम्हीच आहोत, नव्हे. आमच्या देशामध्ये वेदकाळापासून, पुराण काळापासून इतकंच नव्हे तर रामायण, महाभारत, उपनिषदासारखे ग्रंथ झालेले आहेत. आणि म्हणून ओरायनमध्ये वेदांची क्रोनॉलॉजी, आर्टिक होम इन द वेदामध्ये प्राच्य विद्या, या दोन्हीचाही व्यासंग असलेले लोकमान्य एक संशोधनपर ग्रंथ लिहितात. आणि तो ग्रंथ इंग्रजीतून लिहितात आणि मॅक्स मुलरला दाखवून देतात की तुम्ही जे म्हटलेलं 800 वर्षापूर्वी वेद निर्माण झाले हे चूक आहे. ज्योतिर्विज्ञान मांडतात, ते पंचांग करते होते, ज्योतिर्विज्ञानाचा त्याचा अभ्यास होता. त्यांनी दाखवून दिला 5000 वर्षापूर्वी, इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी वेद झालेले आहेत. लोकमान्यांचं हे मला बौद्धिक नियोजन वाटतं की जगासमोर आमची प्राच्य विद्या,
आमचं असलेलं एकंदर इथलं साहित्य हे किती प्रगल्भ होतं हे त्यांनी जगापुढे त्या ठिकाणी मांडलं आहे. लोकमान्यांनी लक्षात घेतलं की इथे जी निराश झालेली जनता आहे, या निराश झालेल्या जनतेला आपल्याला वास्तववादी भूमिकेतून समोर न्यावं लागणार आहे. आणि म्हणून लोकमान्यांनी बौद्धिक नियोजन करून पहिल्यांदा लोकांना शिकवण्याचा, शिक्षणाची संपूर्ण धुरा हाती घेतलेली आहे. न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना, डेक्कनची स्थापना, फर्ग्युसन कॉलेज, शिक्षणाकडनं पुढे ते लोकशिक्षणाकडे वळतात. मराठा केसरीची स्थापना, छापखान्याची स्थापना, छापखाना त्यांनी निर्माण केला. हा सगळा जो आहे शिक्षण, लोकशिक्षणाचा प्रवास, त्यातून एकंदर शिक्षणाची गंगा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं, हा सगळा बौद्धिक आयाम त्यांनी राबवला आहे. त्यांनी लक्षात घेतलं होतं की त्या काळामध्ये असलेले जे क्रांतिकारक होते त्या क्रांतिकारकांना देखील मर्यादा होत्या. क्रांतिकारकांना मर्यादा होत्या. इतकंच नव्हे तर सविनय कायदेभंग करून करणारे जे होते गोखलेंसारखे, त्यांच्याही कार्याला मर्यादा होत्या. लोकमान्य असं म्हणायचे की सामान्य माणूस हा क्रांतिकारक होऊ शकत नाही, मुठभर लोक क्रांतिकारक होतील, अर्ज विनंत्या देणारे मुठभर राहतील. आणि दुसरी गोष्ट अशी की गोखले आणि अर्ज विनंत्या करणारा जो काही मवाळ पक्ष होता, यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास होता. पण मला आपल्याला सांगू द्या, लोकमान्यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास नव्हता. ते म्हणाले की इंग्रजीतून अर्ज विनंत्या करणारे देखील मुठभरच राहणार आहे. हे दोन्ही मुठभर, क्रांतिकारक आणि सविनय कायदेभंग किंवा अर्ज विनंत्या करणारी, हे दोन्ही मुठभर जे आहेत हे सत्तेला हलवू शकत नाही. सामान्य जनतेला आम्हाला सत्तेच्या चळवळीमध्ये आणावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून वास्तववादी दृष्टिकोन घेतला त्यांनी. त्यासाठी म्हणून जनतेला एकंदर राजकीय नियोजन केलं. जनतेला जर आणायचं असेल तर जनता उत्सवप्रिय आहे. मग जनता जर उत्सवप्रिय असेल तर ग्रीस आणि रोम, तिथे ज्याप्रमाणे उत्सव होतात, मग आमच्या देशामध्ये उत्सवाला सार्वजनिक स्थान का नाही द्यायचं? घरात, देवघरात असलेला गणपती त्यांनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणलेला आहे. लोकांसमोर शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजीसारखा राष्ट्रीय आदर्श लोकांसमोर ठेवला. या दोन्ही उत्सवाला ज्याप्रमाणे चालना मिळाली, ज्याप्रमाणे लोक एकत्र झालेत, याचा सगळ्यात मोठा धसका कोणी घेतला तर तो इंग्रजांनी घेतला. दुसरी गोष्ट अशी मला आपल्याला या ठिकाणी निदर्शनाला आणून द्यायची आहे की हे सगळं वैचारिक नियोजन लक्षात घ्या की लोकमान्य या ठिकाणी सामान्य जनतेतल्या शेतकऱ्यांना जवळ करतात. फेमिन कोड हे इंग्रजीमध्ये होतं. शेतसाऱ्याच्या संदर्भामध्ये लोकमान्यांना माहिती होतं की शेतकऱ्याला इंग्रजी समजणार नाही आहे, म्हणून ते फेमिन कोड त्यांनी ट्रान्सलेट केलं, ते मराठीत आणलं. रयतेची जंगी सभा त्यांनी ठाण्याला घेतलेली आहे. शेतकऱ्यांना सम्मिलित केलं, एकत्रित आणलेलं आहे. त्यांच्या शेतसाऱ्याचा संबंध, त्यांच्या शेतसाऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. विणकरांना त्यांनी, विवर्स बिल्डर, त्यांना एकत्र केलं. त्यांना सूत कसं मिळेल, त्यांना भांडवल कसं मिळेल, त्यांना बाजारपेठ कशी मिळेल, विणकरांना, शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला यांना एकत्र आणलं आणि त्यांच्यासमोर साध्य साधनांचा मार्ग ठेवला. साध्य म्हणजे स्वराज्य, स्व म्हणजे स्वतःचं, स्वतःचं राज्य. स्व हा निसर्गदत्त अधिकार आहे. स्वातंत्र्य हा आमचा निसर्गदत्त अधिकार आहे. पलीकडे न्यायालयामध्ये देखील मांडताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्व हा निसर्गदत्त अधिकार आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्य केला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मी स्वराज्य मागत आहे. हे स्वराज्य जे आहे, या स्वराज्यासाठी जगायचं आहे. लोकमान्यांनी विचार दिला, स्वराज्यासाठी मरण पत्करणं, शहीद होणं हे एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे आहे. वीज चमकून जाईल पण क्षणात ती नष्ट होईल. पण स्वराज्यासाठी जगणं, स्वराज्यासाठी लढणं, मग ते लढण्यासाठी म्हणून साधन पाहिजे. तर ते साधन आहे चतुसूत्री मित्रांनो, की ज्या चतुसूत्रीमध्ये स्वराज्यासोबत लढायला एक शस्त्र दिलं आहे, ते म्हणजे बहिष्कार. इटलीमध्ये, इतरत्र देशांमध्ये होळी पेटवल्या जायची.
बहिष्काराचं शस्त्र होतं. पण बहिष्कारामध्ये नकार आहे. लोकमान्यांनी त्याच्या पलीकडे एक पाऊल जाऊन नकारात्मक नाही, सकारात्मक भावनेने स्वदेशीचा विचार लोकांच्या समोर ठेवला आहे चतुसूत्रीमध्ये. स्वदेशी म्हणजे स्वावलंबन. हे स्वावलंबन आर्थिक स्वावलंबन पाहिजे. मित्रांनो, बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीच्या एकेका अंगावरती स्वतंत्रपणे बोलता येईल. आर्टिक होम इन द वेदाज आणि ओरायनवरती स्वतंत्रपणे बोलता येईल. लोकमान्यांची पत्रकारिता स्वतंत्रपणे बोलता येईल. केवळ या ठिकाणी काही पाऊल खुणा त्यांच्या नियोजनाच्या मी आपल्यासमोर निदर्शनाला आणून देतो आहे की स्वदेशीमध्ये त्यांनी गुंफलेला जो आर्थिक दुवा आहे, टिळक आणि टाटा एकत्र आलेले आहे आम्हाला दिसतात या ठिकाणी. पंढरपूरला स्वदेशीचंच त्यांनी संमेलन भरवलेलं आहे, हेही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. राष्ट्रीय शिक्षणामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, मदन मोहन मालवीयांनी बनारसला हिंदू विद्यापीठ सुरू केलं. या आंदोलनामध्ये राष्ट्रीय शिक्षणासाठी योगी अरविंद सामील झालेले आहे. या सगळ्याला खरी धार जी पोचली आहे ती वंगभंग आंदोलनाच्या निमित्ताने. इथे मला लोकमान्यांचं राष्ट्रीय नियोजन लक्षात येतं मित्रांनो. बंगालची फाळणी ही या देशाच्या फाळणीची ट्रेलर आहे हे लोकमान्यांना कदाचित त्याच वेळेला लक्षात आलं असेल की हिंदू मुसलमानांना तोडा फोडा, अलग करा आणि राज्य करा. हे जे धोरण होतं तोडाफोडाचं धोरण, ते त्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून कर्झनसांच्या विरोधामध्ये त्यांनी अग्रलेख नुसते लिहिले नाही तर बंगालच्या हाकेला लोकमान्य धावून गेलेले आहेत. पंजाबवरनं लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल हे नेतृत्व इतक्या कणखरपणे उभं राहिलं आणि हिंदू मुसलमानांना एकत्र करून त्यांनी बंगालची फाळणी टाळली आहे. कर्झनला बदलवावं लागलं. लक्षात घ्या, हिंदू मुसलमानांना एकत्र आणत असताना मुसलमानांना या राष्ट्रीय धारेमध्ये आणण्यात लोकमान्यांचा फार मोठा त्या ठिकाणी वाटा आहे. याच वेळेला वंदे मातरमचा तो नारा गुंजलाय, वेदमंत्राहून यामा वंदे वंदे मातरम. हे वंदे मातरम त्यावेळेला मुस्लिम बांधवही म्हणायचे. आणि म्हणून लाहोरच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेला त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ज्यावेळेला ती घोषणा केली होती की या राष्ट्रातल्या लोकांना राष्ट्रभक्ती आहे पण राष्ट्रवाद माहीत नाही आहे, तो राष्ट्रवाद, तो भारतीय राष्ट्रवाद त्यांनी जागवला. लोकमान्यांच्या भाषणावर 10 मिनिटपर्यंत टाळ्या पडल्या होत्या मित्रांनो. लोकमान्यांनी हे ऐक्य राष्ट्रासाठी म्हणून उभं केलं होतं, हेही आम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यात त्यांचं राष्ट्रीय नियोजन आम्हाला दिसून येतं. आणि सगळ्यात मोठं राष्ट्राच्या पलीकडचं आंतरराष्ट्रीय नियोजन जे दिसून येतं ते म्हणजे त्यांच्यावरती चालवलेला राजद्रोहाचा दुर्दैवी खटला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, माणिकतोळा बॉम्ब प्रकरणामध्ये जाणून पुरून बुद्धिपुरुषसरपणे लोकमान्यांवरती राजद्रोहाचे 124 आणि 153 ची कलम ज्यावेळेला लावण्यात आली त्यावेळेला बॅरिस्टर जिना हे टिळक भक्त होते आणि उत्तम वकिली करत होते. पण लोकमान्यांनी जिनांना हा लढा लढवू दिला नाही. ही कायद्याची लढाई ते स्वतंत्र लढले, कारण त्यांना त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा संपूर्ण कायद्याचा लढा तिथे न्यायचा होता. लोकमान्यांच्या दूरदृष्टीला एक कळलं होतं की ही केवळ कायद्याची लढाई नाही आहे, ही माझ्यासाठी संधी आहे की या ठिकाणी मी संपूर्णपणे जागतिक पातळीवरती इंग्रजांची दडपशाही ही जगासमोर मांडू शकेल. आणि म्हणून मित्रांनो, 21 तास 10 मिनिटपर्यंत लोकमान्यांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो युक्तिवाद इतका बुद्धिप्रधान होता की 7 ज्युरी युरोपियन आणि 2 पारशी यांच्यासमोर बोलत असताना एखाद्या गणिती तत्वज्ञानाप्रमाणे त्यांनी तो विषय मांडला. हिंसा झाली, मला मान्य आहे, मी गुन्हेगार नाही, पण हिंसा का झाली याचं कारण हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, हेतू लक्षात घेतला पाहिजे, प्रेरणा लक्षात घेतली पाहिजे, परिणाम लक्षात घेतले पाहिजे.
हिंसा यासाठी झाली कारण इंग्रजांची जुलूमशाही, इंग्रजांची दडपशाही. मग ही इंग्रजांची दडपशाही, ही इंग्रजांची जुलूमशाही, ही जर मी माझ्या पत्रकारितेतून देशाचं दुर्दैव म्हणून अग्रलेखातून जर मी लिहिली तर त्यात मी गुन्हा कसा काय केला? सत्ता ही अमूर्त असते, पण सत्तेचा व्यवहार करणारं जे सरकार असतं ते सरकार व्यवहारामध्ये चुका करतं. ते चुका करत असताना त्या चुका दाखविण्याचं काम वृत्तपत्रांचं आहे. मग विदेशी वृत्तपत्र मात्र चुका दाखवू शकतात. मग आम्ही स्वदेशी वृत्तपत्र चालवणारे पत्रकार, आम्हाला ते स्वातंत्र्य नाही का वृत्तपत्राचं? मग मी जर व्यवहारातल्या चुका दाखवल्या, सरकारचे दोष दाखवले, सरकारचं जर जुलूमशाही आणि दडपशाही दाखवली तर तो राजद्रोह कसा काय ठरतो? एका अग्रलेखाने काय संपूर्ण सरकार उलटून जाणार आहे? मित्रांनो, ज्या वेळेला लोकमान्य 21 तास 10 मिनिटं त्यांचा हा युक्तिवाद चालला, त्यावेळेला सगळे थक्क झाले होते. पण शेवटी निकाल देताना ज्युरींनी जो द्यायचा तो निकाल दिला. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये संत कवी दासगणूंनी म्हटलेलं आहे की लोकमान्यांचे उद्गार आहे, जिथे स्वार्थाचा संबंध नसतो तिथे कायदा आठवतो, तिथे कायदा आठवतो. सरकारने कायदा नाही, जुलूमशाहीप्रमाणेच मंडालेच्या काळ्या पाण्याची त्यांना सजा थोपवली. धीरोदात्त उद्गार आहे त्यावेळेचे की या न्यायासनापेक्षा एक वरिष्ठ शक्ती आहे. तिला जर वाटत असेल की मला शिक्षा झाल्याने माझं कार्य ऊर्जितावस्थेत येईल तर ही ईश्वरी इच्छा. जन्मशताब्दीच्या वेळेला लोकमान्यांचे उद्गार हे शिलेवरती कोरले गेलेत, न्यायालयामध्ये लावले गेलेत. काळाने त्या ठिकाणी असलेले न्यायमूर्ती दावरांचे शब्द पुसून टाकलेत. लोकमान्यांचे उद्गार तिथे कोरलेले शाश्वत लावले गेलेत. मंडालेच्या तुरुंगानंतर पलीकडचं आंतरराष्ट्रीय कार्य म्हणजे लोकमान्यांनी मंडालेतून बाहेर आल्यानंतर पुनश्च हरिओम केलेलं आहे. पुन्हा चिरोलच्या खटल्यामध्ये इंग्लंडला गेलेले आहेत. मजूर पक्षाशी त्यांनी संधान साधलेलं आहे. मजूर पक्षाशी संधान साधत असताना तिथले जे मजूर नेते होते केअर हार्डी, त्यांच्याशी बोललेत. त्यांना पुण्याला आणून सत्कार केलेला आहे. मजूर पक्षाला 2000 पाऊंडाची मदत निवडणुकीमध्ये केलेली आहे. ब्रिटिश पार्लमेंटचे विरोधी नेते जे होते बेन्सपूर, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला आहे. हेरॉल्डचे संपादक लान्सबरी, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आहे. दुसरे मजूर नेते वेजवूड, यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आहे. ऑक्सफर्डमध्ये भाषणं दिली आहेत, केम्ब्रिजमध्ये भाषणं दिली आहेत, फेबियन सोसायटीसमोर भाषणं दिली आहेत. आणि इतकंच नाही तर त्यांनी एक छोटी पुस्तिका लिहिली होती, सेल्फ डिटर्मिनेशन. ते आणि बाप्टिस्टा दोघांनी ती पुस्तिका दिली आणि ती पुस्तिका तिथल्या भारतीय युवकांना वाटलेली आहे. होम रूल त्यांना समजावून सांगितलं आहे. आणि गंमत अशी की लोकमान्यांनी मजूर पक्षाकडनं मंजूर करून घेतलं की होम रूलचं बिल ते ब्रिटिशांच्या संसदेमध्ये मांडतील. आंतरराष्ट्रीय नियोजन आहे. आणि मंडालेच्या तुरुंगातला तर इतिहास त्यांच्या जीवनाचा अंतिम अध्याय, कळसा अध्याय म्हणावा लागेल. मंडालेच्या तुरुंगामध्ये जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा झाली, मला आपल्याला सांगू द्या, सुभाषचंद्र बोस हे देखील मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 महिन्यासाठी होते. सुभाषबाबू असं म्हणतात की तिथली हवा इतकी विदूषित, तिथलं पाणी इतकं खराब की दर 3 दिवसानंतर डोकं दुखायचं, दर 3 दिवसानंतर थकवा यायचा, असं वाटायचं की स्लो पॉयझनिंग होत आहे. आणि तिथे ते म्हणतात की मी जिथे लोकमान्य होतोय तिथल्या भूमीला वंदन केलं. मला आश्चर्य वाटलं की आपण अल्पकाळातच थकलो. लोकमान्य तर 6 वर्ष इथे होते आणि नुसते होते नाही, तिथे असताना त्यांनी गीता रहस्य लिहिलं आहे. मित्रांनो, गीता रहस्य लिहित असताना ते स्वतः फ्रेंच शिकलेत, जर्मन शिकलेत. लोकमान्यांनी कांट वाचला, लोकमान्यांनी नीत्शे वाचला, लोकमान्यांनी ग्रीन वाचला, एथिक्सचे ग्रंथ वाचले. प्रोलिगॉमिनो टू एथिक्स हा ग्रंथ वाचला. क्रिटिक ऑफ प्युअर रिझन हा दुसरा ग्रंथ वाचला. शांकर भाष्य
आणि याचा सगळ्यांचा तौलानिक अभ्यास करून त्यांनी गीता रहस्यामधलं गुह्य तुमच्या माझ्या समोर ठेवलं. आणि ते गुह्य म्हणजे कर्मयोग शास्त्र. हे कर्मयोग शास्त्र म्हणत असताना कर्म म्हणजे जगणे, योग म्हणजे जोडणे, कौशल्याने जोडणे. जीवन जोडायचं आहे, जीवन जगायचं आहे, कौशल्याने जगायचं आहे. आणि कसं? शास्त्रप्रमाणे. शास्त्र म्हणजे निष्काम कर्म. हे निष्काम कर्म सांगत असताना विनोबा भावेंनी फार सुंदर सांगितलेलं आहे की लोकमान्यांनी सांगितलं की हा केवळ संतांसाठी, योग्यांसाठी सांगितलेला कर्मयोग नाही आहे, हा सामान्य जनतेसाठी सांगितलेला आहे. संमोहित झालेल्या अर्जुनाला जाग करण्यासाठी सांगितलं आहे. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया, यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. ते कर्म जे आहे ते कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म जेव्हा मनातून केलं जातं तेव्हा ते विकर्म होतं. ते सतत जेव्हा केलं जातं तेव्हा ते अकर्म होतं. अकर्माचा परिणाम शतगुणित होत असतो. आणि म्हणून विनोबा भावेंनी म्हटलं आहे की भगवंतांनी सर्वप्रथम हा कर्मयोग कुणाला सांगितला असेल तर तो सूर्याला सांगितलेला आहे. सूर्य रोज उगवतो, सूर्य रोज मावळतो, कर्म आणि विकर्म चालू असतं, त्यातून कर्म तयार होतं. सूर्य उगवला की जगत संचालन सुरू होत असतं. मित्रांनो, हे जे जगत संचालन सुरू करण्याची जी ताकद शतगुणी, ही शततेजाची ताकद आहे. लोकमान्यांनी ही शततेजाची ताकद जी आहे ती कर्म सिद्धांतातून तुमच्या माझ्यासमोर ठेवली. कर्मयोग हा वेदांताचं नीतिशास्त्र आहे, लोकमान्य सांगतात. गीता तर त्यांच्या जीवनाचा संपूर्ण अधिष्ठान होतं. त्या गीतेचं सार तत्व म्हणजे कर्मयोग. हा कर्मयोग जो आहे तो कर्मयोग म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाचा आविष्कार होता. निष्काम जगलेत हो, निष्काम कर्मयोग स्वतः जगले. आणि म्हणून ज्या सूर्याला हे सांगितलेलं संपूर्ण तत्वज्ञान, जो सूर्याने आपल्या एकंदर जगराहाटीतून जनतेसमोर ठेवलेलं तत्वज्ञान लोकमान्यांनी कर्मयोगातून तुमच्या माझ्यासमोर ठेवलं, यालाच मी म्हणतो शत सूर्याचं तेज. हे शतसूर्याचं तेज जे लोकमान्यांसारख्या व्यक्तिमत्वातून ज्ञानप्रकाशाच्या रूपाने तुमच्या आमच्या समोर आलेलं आहे, ते शतपैलूतून या ग्रंथातून सादर होत आहे. या स्मृतिशताब्दी निमित्ताने हे संपूर्ण विखुरलेले निरनिराळ्या पाऊलखुणा, त्यामध्ये असलेलं बौद्धिक नियोजन, त्यामध्ये असलेलं राजकीय नियोजन, त्यातलं असलेलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियोजन, मित्रांनो अल्पस्वल्पमतीने, अत्यंत संक्षेपाने, अत्यंत सारांशाने मी आपल्यासमोर मांडलं. लोकमान्यांच्या या प्रत्येक पैलूवरती स्वतंत्र खंडात्मक लिखाण आणि स्वतंत्र भाष्य करता येऊ शकतं, परंतु संक्षेपाने आपल्यासमोर ठेवत असताना मी या काही पाऊलखुणा आपल्यासमोर ठेवल्या. लोकमान्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आमचे दर्जेदार, बुद्धीला खाद्य आणि विचारांना चालना देणारे कार्यक्रम पाहण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, गणिततज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार
राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. रुपये 2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज.